भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील पोलीस स्टेशन पालांदूर हद्दीत येणाऱ्या तई बुज या गावातील शशिकांत कोटगीतवर वय 29 या अवैध दारू विक्रेत्याने त्यांच्या कुटुंबासह घरात घुसून एका 9 वर्षीय चिमुकलीवर दारू चोरी केल्याचा संशय घेऊन बेदम निर्दयी मारहाण केल्याची घटना उघडली झाली आहे। एवढेच नव्हे तर पीडित मुलींची आई व आजीला देखील निर्दयी मारहाण करून घरातील सामानाची नासधूस केली आहे। ही धक्कादायक घटना 4 दिवसांपूर्वी रात्री सुमारे 9 वाजता घडली आहे। पीडित कुटुंबाने न्यायाची मागणी केली असून गावकऱ्यांनी बेकायदेशीर दारू विकणाऱ्या त्या कुटुंबावर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तर पीडित कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर कुटुंबियाकडून थेट आत्मदहन करण्याचा इशाराही दिला आहे। त्यामुळे या प्रकरणात गंभीर तणावाचे वातावरण गावात निर्माण झाले। काय नाव आहे तुझं? मस्किटो लिराम पराते। अच्छा, काय झालं होतं त्या दिवशी? ते दारूवाली आली। हां, त्यानंतर काय झालं? तुमच्या घरी आली होती? हो। घरात घुसली होती? हो। अच्छा, किती वाजता आली होती? 9। अच्छा, कशासाठी आली होती? दारू नेलीस म्हणून। अच्छा, त्यानंतर मग काय केलं तिने? तुला मारहाण वगैरे केली का? हो। कोणाकोणाला मारहाण केली? आईला हां आणि मला। अच्छा, आणि मम्मी म्हणजे आईला म्हणजे मम्मीला आणि तुला? घरी कोण कोण होती? आजी वगैरे होती? हो। त्यांना मारहाण केलं? हो। त्यानंतर शशिकांत कोटगिलवारनं माझ्या मुलीला मारला, मला मारला आणि सासूला सुद्धा मारला त्यानं। तुम्हाला कुठे कुठे मारहाण झाली? माझ्या डोक्याला सुद्धा मारला, माझ्या कमरेला सुद्धा मारला आणि हात पायले तरी पण चोट आली। केस वगैरे काहीतरी? केस वगैरे पण डोक्याला मारला आणि त्या व्यक्तीने मारहाण केली? हो। दुसरा विषय म्हणजे मुलगी छोटीशी, तिला कुठे कुठे मारहाण झाली? तिला हाताला पकडला आणि पायाला पकडला, पाय दुखते म्हणत होती। काय तुमची मागणी आहे? न्याय समजत नाही भेटला तर तुम्ही काय करणार समोर? आम्ही पोलीस स्टेशनच्या समोर जाऊन आत्महत्या करणार।